मराठी का बोलत नाही तुम्ही लोग? स्टेट कौन से आपका? वहां से नौकरी के लिए इधर आ गए, बराबर? और आने के बाद पगार ले रहे हो, तो जिसके वजह से पगार मिल रहा है तो वो लैंग्वेज क्यों नहीं सीख रहे हो? और तुम्हारा मैनेजर कौन है जो सबसे रफली एकदम रूडली बात करता है, दादागिरी करता है, रूडली बात करता है? तुम्हारे मैनेजर को बुलाओ ना, फिर बताएगा ना। तुमको बोल के क्या होगा? सब लोग इतने दूर से इधर आ रहे हो, गवर्नमेंट का पगार ले रहे हो, तो मराठी में प्रॉब्लम क्या है? तो पगार बराबर आए, 1 तारीख को ले रहे हो, तो कितना सीखा अभी तक? क्या जरा बताओ मुझे. काय शिकलं ते सांग. मराठीत काय शिकलं ते तर बोल. काही वयस्कर लोक पेन्शनसाठी तुमच्याकडे, तुम्ही काय बोलता? एक तर वयस्कर असल्यामुळे हिंदीचा त्यांचा दुरान्वय काय संबंध? बरं, तुम्ही ते लोक काय बोलतात तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय बोलता ते त्यांना कळत नाही. आणि तुम्हाला कसं आहे, थोडं आपण जास्त शिकलोय ना. ते बोलते एक मिनिट, ते बोलते ते तुम्हाला कळतंय का? हो, ते बोलते ते तुम्हाला कळतंय का? के स्थानिक लोग हैं, उनका बैंक है, उनके लिए ही सेवा देने के लिए बैंक बना है. तो 2000 किलोमीटर से तुम इधर सेवा देने के लिए आए, पगार ले रहे हो, और जिनको सेवा देने का है वो स्थानिक मराठी लोग हैं, यहाँ के शेतकरी लोग हैं, तो तुमको मराठी आना चाहिए ना. इथे मराठी बोलणारे किती लोग आहेत? ठीक आहे. टोटल स्टाफ इथे किती आहे? 10 मधले 3 मराठी बोलणारे. ताई उभा राहा, साहेब उभेत, उभा राहा. बसून काय ऐकतोय? अरे तो उभा राहा. समजतंय का तुला? राहू दे. सरकारी आहे ना, आपण सरकारी नाही. एखादा माणूस बेडवरती आहे हा, तर त्याच्या घरातल्या कोणाला तुम्हाला जर जे काय पेपर वर्क करून दिलं, तर पेन्शन घ्यायला तुम्ही लोक बोलता 10,000 रुपये देणार आणि 10,000 रुपये आम्ही ठेवणार. कसले ठेवणार 10,000 तुम्ही लोक? जो बेडवरती पडून आहे त्याची 20,000 पेन्शन आहे. त्याचे हेल्थ सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स तुम्हाला दिल्यानंतर त्याला 10,000 का देणार तुम्ही लोक? तुम्हाला अधिकार कोणी दिला? नोकर आहात ना तुम्ही लोक. अरे तुझे काय करतो ते बंद कर. लोकांची कामं करत नाही तिकडे बटणं तू का दादागिरी करतो इकडे? मॅनेजर याचा काय मोठा काय शाळा झाला का? किलोमीटर आलात ते आलात, पैसे कमवत आहे. मराठी माणसाशी मराठी बोलत नाही. त्यांचे पेन्शन मधनं पण 20,000 मधलं 10,000 रुपये मधलं येणार नाही. 15 सैनिक आहेत ते. तुम्ही इथं बरोबर लढाई करायला आलाय 2,000 किलोमीटर आमच्या लोकांच्या विरोधात. 1 महिन्याचा पगार बंद झाला तर बरोबर मराठी शिकशील. इधर से कौन आता है? नॉर्मल शेतकरी लोग आते हैं ना, उम्र वाले लोग आते हैं, तो उनको तो हिंदी आता नहीं है और तुमको मराठी नहीं आता है, तो क्या करने का? तो हमारे लोगों को तुम्हारे लिए मराठी सिखाने का, हिंदी सिखाने का, या तुम लोग को मराठी सिखाने का?